हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेप्टाईड आणि सिंथेसिस ऑफ पेप्टाईड. नेमकं पेप्टाईड कशाला म्हणतात आणि त्याचं सिंथेसिस कसं होते, कसं काय तयार होते, याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. तर पेप्टाईड बॉन्ड किंवा पेप्टाईड लिंकेज, पेप्टाईड बॉन्ड, त्याला आपण अमाइड लिंकेज असं सुद्धा म्हणू शकतो. तर हे नेमकं या लिंकेजचं म्हणतं तर भरपूरशा अल्फा अमायनो ॲसिडला एकत्रित जोडण्याचं काम या पेप्टाईड लिंकेजचं असतं. आणि भरपूरशे अमायनो ॲसिड एकत्रित जोडल्यानंतर जे तयार होणारं स्ट्रक्चर राहते त्याला आपण पॉलीपेप्टाईड म्हणतो. आणि असे भरपूरशे पॉलीपेप्टाईड एकत्रित जोडले म्हणजेच प्रोटीन्स तयार होतं. तर आपण थोडक्यात या पेप्टाईड्सबद्दल जाणून घेऊ. Peptides are the compound formed by the condensation of two or more same or different amino acid. Peptides are the compound that are formed by the condensation of two or more same or different amino acid with the elimination of water. म्हणजे जिथे त्यापेक्षा अधिक अमायनो ॲसिड, मग ते सारखे असो की वेगवेगळे, यांच्यामध्ये कंडेन्सेशन प्रोसेस. आता कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजे नेमकं काय? द ॲडिशन ऑफ टू सबस्टन्स व्हेन द टू सबस्टन्स आर कंबाइंड विथ इच अदर टू फॉर्म अ प्रॉडक्ट विथ द एलिमिनेशन ऑफ सिंपल मॉलिक्यूल लाईक वॉटर, NH3HCl. दोन किंवा त्यापेक्षा अधिक कंपाऊंड एकत्रित येऊन एक प्रॉडक्ट तयार करत असेल आणि सोबतच H2O, HCl, NH3 यासारखे सिंपल मॉलिक्यूल बाहेर टाकत असेल तर त्या रिॲक्शनला कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं जाते. म्हणून इथे पेप्टाईड तयार करण्यासाठी दोन जर वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होत असेल तर हे पेप्टाईड आर द कंपाऊंड फॉर्म बाय द कंडेन्सेशन ऑफ टू ऑर मोर सेम ऑर डिफरंट अमायनो ॲसिड विथ द एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. द कंडेन्सेशन बिटवीन कार्बोक्सिलिक ग्रुप ऑफ वन अल्फा अमायनो ॲसिड and the amino group of other amino acid resulting the CONH linkage is called as the peptide linkage. CONH लिंकेज तयार करण्यासाठी किंवा पेप्टाईड लिंकेज तयार करण्यासाठी CONH लिंकेज तयार करण्यासाठी किंवा पेप्टाईड लिंकेज तयार करण्यासाठी एका अल्फा अमायनो ॲसिडचा कार्बोक्सिलिक ग्रुप आणि दुसऱ्या अमायनो ॲसिडचा अमायनो ग्रुप यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन, म्हणजेच एकंदरीत यामधून वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन जे CONH लिंकेज तयार होते त्या लिंकेजला पेप्टाईड लिंकेज असं म्हटलं जातं. इन द अबो example glycine is a n term. एक मिनिट. लिंकेज कसं तयार होणार आहे याची रिॲक्शन पाहणार आहोत. इथे पहिल्यांदा आपण घेतलं अल्फा अमायनो ॲसिड, म्हणजे अल्फा अमायनो ॲसिड घेतला. इथे त्या अल्फा अमायनो ॲसिडचं नाव आहे ग्लिसाईन. आणि इकडे दुसरं अल्फा अमायनो ॲसिड घेतलं, त्याचं नाव आहे ॲलॅनिन. ग्लिसाईन आणि ॲलॅनिन, म्हणजे इकडे NH2CH2COOH हे ग्लिसाईन आहे, तर दुसरीकडे NH2CHCH3 हे ॲलॅनिन. आपण अमायनो ग्रुप यांच्यामध्ये रिॲक्शन केल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल आपण एलिमिनेट करत आहोत आणि रिझल्टंट स्ट्रक्चर ग्लुसिल अमाइन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ डायपेप्टाइड. इन that structure the two alpha amino acid, that means
glycine and alanines are joined to each other by CONH linkage. This linkage is called as the peptide linkage or amide linkage. Peptides are further known as dipeptide, tripeptide, also polypeptide. Join together. Two amino acids are joined to each other. Then it is joined to each other. Then it is called as the polypeptide. The polypeptide chains are represent as follows. Here the first alpha amino acid, here the last alpha amino acid, and there are so many alpha amino acids present in between these first and last alpha amino acid, but they are connected to each other linkage, and this is the peptide linkage. Now I am discussing here about the synthesis of now here we again discuss about the synthesis of peptide. When two amino acids combine, the product is called as a dipeptide. When the amino acid combine, then it gives a tripeptide, it gives a tetrapeptide, and many amino acids combine to give polypeptide. In a peptide, the amino acid contain free amino group is called as a N-terminal residue. That means in case of first alpha amino acid, COOH group is used to form the CONH linkage. This one is the group. In case of first amino acid, COOH group is used in the preparation of amide linkage, but the NH2 group of first amino acid remains free. This side, that means this left hand side, called as a N terminal residue, as well as the it is always at the left hand side of the chain. That means here once again I am repeating it. In the peptide, amino acid contain free amino group. Is and it is always on the right hand side of the chain. That means in case of a second alpha amino acid, the NH2 group is used in the preparation of a CONH linkage. NH2 group is used in the preparation of CONH linkage, but there is a COH group remains free. These sides, that means these sides of the second amino acid is called as a C terminal residue. It is always present on the right side. Glycine, alanine, and phenylalanine. It is written as written with the phenylalanine. There are three amino acids are joined. In that case, there are three alpha amino acid. First one is the glycine. First one is the glycine. Second one is the alanine, and third one structure of alpha amino acid is a phenyl. Alanine linkage of COH group of NH2 group of alanine, as well as the second CONH group is formed by the
COH group of alanine and NH2 group of phenylamine, but there are two functional groups remains free. The NH2 group of first alpha amino acid, that means glycine, and COH group of last phenylamine. This NH2 side, that means left hand side of this product is called as the N terminal residue, and the right hand side of this product is called as the C terminal residue. For example, glycine N terminal amino acid and phenylalanine is the C terminal amino acid. In the example, N terminal amino acid is a glycine and C terminal amino acid is a phenylalanine. The preparation of a peptide is not a straightforward. Preparation of peptide is not a straightforward as the mixing of amino acid together to form amide. For example, a mixture of alanine and glycine gives a possible mixture of amides like this. A, that second one is the glycine alanine, third one may be alanine and glycine, higher polypeptide. That means there are four possibility. If the two amide react with each other, then there are four possibility of combination of these two amino acid. First one is the alanine glycine, second one is the glycine alanine, third one is the alanine, fourth one is the glycine and higher polypeptide. In order to control the coupling reaction, it is necessary to use protecting group. By protecting the amine group of one amino acid and group of other amino acid, specific amide linkage can be formed. जर आपल्याला विशिष्ट असा, म्हणजे समजा आपल्याला AG अॅलॅनिन ग्लिसाइन किंवा ग्लिसाइन टाइपचं कोणत्याही पद्धतीचं कपलिंग आपल्याला हवं आहे, किंवा आपल्याला दुसरा जे फंक्शनल ग्रुप आहे, त्या कंपाऊंडचा दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला प्रोटेक्टिंग ग्रुप लावणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोटेक्टिंग बाय of amino acid, that means expected. Therefore, the preparation of peptide, the sequence is required as: first one, protect the amino group of a N terminal amino acid and carboxylic group in the C terminal amino acid. जर आपल्याला दोन अमायनो ॲसिड मधलं, दोन अमायनो ॲसिड मध्ये ज्या अमायनो ॲसिडचा COH ग्रुप आपल्याला लिंक करायचा, म्हणजेच पेप्टाइड लिंकेज मध्ये हवा आहे, ज्या अमायनो ॲसिडचा COH ग्रुप आपल्याला पेप्टाइड लिंकेज मध्ये हवा आहे आणि ज्याचा NH2 ग्रुप आपल्याला पेप्टाइड लिंकेज मध्ये आणायचा आहे, त्या अमायनो ॲसिडचे रिमेनिंग जे ग्रुप आहे, म्हणजेच पहिल्या अमायनो ॲसिडचा जर COH ग्रुप आणायचा असेल पेप्टाइड लिंकेज मध्ये, तर त्या आपल्याला प्रोटेक्टिंग ग्रुप लावणं गरजेचं आहे. तसंच सेकंड अमायनो ॲसिडचा जर आपल्याला NH2 ग्रुप इन्व्हॉल्व करायचा इन द प्रिपरेशन ऑफ अ पेप्टाइड बॉन्ड, देन द COH ग्रुप ऑफ सेकंड अमायनो ॲसिड must be protected. Second one point is that couple of two amino acid by polypeptide chain can be prepared. म्हणजे अशा पद्धतीने आपण रिपीट करून पॉलीपेप्टाइड मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून पेप्टाइड किंवा अमाइड किंवा पेप्टाइड लिंकेज, CONH लिंकेज किंवा अमाइड लिंकेज म्हणजे काय, त्याचा नेमका यूज
कोणता असतो आणि तो कसा काय तयार केला जातो, मग कशा पद्धतीचे पेप्टाइड लिंकेज तयार होऊ शकतात, कशा पद्धतीचे त्याचे वेगवेगळे पेप्टाइड लिंकेज कशा पद्धतीने तयार होऊ शकतात, म्हणजे जे करून त्या पद्धतीचे अमाइड लिंकेज आपण बनवू शकतो, तर त्याच्या पॉसिबिलिटी बघितल्या. आणि समजा आपल्याला एक्सपेक्टेड असाच अमाइड लिंकेज हवा आहे, तर मग त्यासाठी आपल्याला उरलेले जे ग्रुप आहेत म्हणजेच एन टर्मिनल रेसिड्यू आणि सी टर्मिनल रेसिड्यू यांना अगोदर प्रोटेक्टिंग ग्रुप लावावा लागेल, त्यानंतर त्या ॲसिडमध्ये रिॲक्शन घडवून आणावी लागेल, तरच आपल्याला एक्सपेक्टचा अमाइड लिंकेज इथे मिळेल. तर त्यासाठी आवश्यक अशी माहिती मी आपल्याला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला. तरी आपण ही माहिती समजून घ्यावी. गुगल फॉर्म जेव्हा जोडणार, त्या गुगल फॉर्ममध्ये भरपूरसे असे क्वेश्चन्स या कन्सेप्टवर आधारित असे राहतील. ते आपण हा कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून घेऊन अशी आपणाकडून अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. थँक्यू.